महाराष्ट्रात अवघ्या 2 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका येत आहेत। त्यानुसार राज्यात कोणाला किती मिळणार जागा याचाच हा धक्कादायक ओपिनियन पोल। अकोला जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत। येथे महायुतीला 2 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडी 3 जागांवर विजयी होऊ शकते। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती। या जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यात महायुतीला 4 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला देखील 4 जागा मिळू शकतात। पुढचा जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यात महायुतीला 5 तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळू शकतात। धाराशिव जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 2 तर महाविकास आघाडीला देखील 2 जागा मिळू शकतात। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ येतात। महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 5 जागा व अपक्ष 1 जागा निवडून येऊ शकते। कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळतील असा हा सर्वे सांगतो। गडचिरोली या जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ येतात। महायुतीला 1 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळतील। गोंदिया जिल्ह्यात महायुतीला 2 तर महाविकास आघाडीला देखील 2 जागा मिळतील। चंद्रपूर जिल्ह्यात महायुतीचे व महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून येऊ शकतात। पुढचा जिल्हा आहे जळगाव। या जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यात महायुतीला 5 तर महाविकास आघाडीला 6 जागा मिळू शकतात। जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळतील। त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणे। या जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यापैकी महायुतीचे 10 तर महाविकास आघाडीचे 7 व 1 अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो। धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळतील। त्यानंतर आहे नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचे व महाविकास आघाडीचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। नांदेड जिल्ह्यात महायुतीचे 3 तर महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येतील। नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीचे 5 तर महाविकास आघाडीचे 6 व अपक्ष 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। नाशिक जिल्ह्यात महायुतीचे 6 तर महाविकास आघाडीचे 7 व अपक्ष 2 जागा निवडून येऊ शकतात। परभणी जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यापैकी महायुतीला 1 महाविकास आघाडीला 2 तर अपक्ष 1 उमेदवार निवडून येईल। पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 2 महाविकास आघाडीला 2 व अपक्ष यांना 2 जागा मिळतील। पुणे जिल्ह्यात महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 11 व 1 अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो। बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघात महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 3 जागा मिळतील। बुलढाणा जिल्ह्यात महायुतीला 3 व महाविकास आघाडीला 4 जागा मिळू शकतील। पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यात महायुतीला 1 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळतील। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 15 तर महाविकास आघाडीला 18 तसेच अपक्ष 3 जागा निवडून येतील। यवतमाळ जिल्ह्यात महायुतीला 2 तर महाविकास आघाडीला 5 जागा मिळू शकतील। रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळतील। रायगड जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 3 महाविकास आघाडीला 3 तर अपक्ष 1 जागा निवडून येईल। पुढचा आहे लातूर जिल्ह्यात महायुतीला 2 तर महाविकास आघाडीला 4 जागा मिळू शकतील। वर्धा जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी दोघांना प्रत्येकी 2 जागा मिळतील। वाशिम जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 1 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळू शकतील। त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यात महायुतीचे 3 तर महाविकास आघाडीचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात। सातारा जिल्ह्यात महायुतीचे व महाविकास आघाडीचे प्रत्येकी 4 उमेदवार निवडून येऊ शकतील। सिंधुदुर्गमधील 3 मतदारसंघापैकी महायुतीचा 1 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येतील। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीचे 5 तर महाविकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी होऊ शकतात।
हिंगोली या जिल्ह्यातील 3 मतदारसंघापैकी महायुतीला 1 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळू शकतील.